हनुमान त्या प्रभू रामचंद्राकडे घेऊन जाईल अशा प्रकारे तुम्हाला नाही बरं का त्या सीतामाईला हनुमानजी सांगू लागलेले आहेत. विकल्प सांडोण्या पोटी सीते पैसे माझे पृष्ठी करीन श्रीरामासी भेटी सुख संतुष्टी सोनांदे. विकल्प संकल्प तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर उत्पन्न झाले तर आपला परमार्थ सिद्धीला जातो. पण याच्यातलं काढून टाकायला पाहिजे. याच्यात मन चंगात्व काटोट मे गंगा. जर या पद्धतीने आपण परमार्थ जर करीत गेलं आपल्याला दिसणार नाही, पण गटोड मातलं असल्याशिवाय राहणार नाही. मग जीवनामधून असणार संकल्प आणि विकल्प जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपला परमार्थ सिद्धीकडे जात नाही. कारण घोटाळतोय अज्ञान भूती अंधकारामध्ये आपण पचत होतो. हे घालवण्यासाठी याचं नामस्मरण करावं, अज्ञानाचा नाश करण्यासाठी याचं नामस्मरण करावं. त्या चिंतने तो दुखता त्या चिंतन जर त्या परमेश्वराचं याच्यामध्ये जर केलं, कायिक भाव टाकून द्यायचा, वाचिक भाव टाकून द्यायचा आणि मानसिक भाव टाकून द्यायचा आणि आत्मस्वरूपामध्ये लीन व्हायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लाईट नसेल लीन व्हाल त्यावेळेस असणार आपण परंपराचा भाग आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय हात. तुझे नावया श्रीरामा प्रती पाहे माझे जुगल शक्ती विकल्प सोडून या चित्ती पैसे मारुती पृष्ठभागी. आई तुम्हाला देण्यासाठी वेळ लागणार नाहीये. क्षणार्धामध्ये माझ्या पामरावर विश्वास ठेवा, मांडणारावर माकडावर विश्वास जिथे ठेवा आणि लवकरात लवकर माझ्या पाठीवर बसवा. क्षणार्धामध्ये रामचंद्राची भेट काढून देतो. आपण जर हे इंद्रिय स्थिर जर असेल तर त्या परमेश्वराची एका क्षणामध्ये भेट झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण तिथपर्यंत जातच नाही. तर पुन्हा म्हणतो कसं झालं की परमार्थ केलं. त्या स्वरूपाकडे जाण्यासाठी हे पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण आणि मन हे 16 कला युक्त असणारे शरीर तयार झालं. त्या क्षेत्र लक्षण आणखी येतं. पण या 16 कला जर स्थिर केल्या आणि त्या स्वरूपामध्ये जर आपण जाण्याचा प्रयत्न केला तर हे देह इंद्रिय स्थिर असायला पाहिजे. आणि देह स्त्री इंद्रिय जर स्थिर असतील आणि ज्या परमेश्वराचं आपण नामचिंतन केलेले ती मूर्ती तुमच्या आमच्या समोर अंधाराच्या पलीकडं प्रकाशामध्ये प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. पण तिथपर्यंत आपण जात नाही. तिथपर्यंत जायला पाहिजे. कशाने जायला पाहिजे? नाम साधनेच्या माध्यमातून. आई मी लवकरात लवकर तुम्हाला रामचंद्राकडून पोहोचवितो. दुर्धर देखोनी मारुती देव दानवचळी कामपती नितळी निशंक सीता सती अनुवदती स्वधर्म. आपल्याकडे ज्ञान असेल, आपल्याकडे स्वरूप असेल, आपल्याकडे बोल असेल तर समोरचा भिल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याकडे काही जर नसेल तर कुणी सुद्धा भेट नाही आपल्याला. हनुमानजीची वीरवरती जिथे पाहिले देव दैत्य दानव गण गंधर्व सिद्ध चारण मानव अधिक जिथे घाबरले. का? तरी हनुमानजीचं भीमरूप विराट रूप जिथे बघितलं देवादिकाला सुद्धा नवल केवळे काय हनुमानजीनं रूप धारण केलं. देव सुद्धा घाबरले. आपली काय किंमत आहे. मग याच्यासाठी आत्मज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये असायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे, बल असायला पाहिजे, शौर्य असायला पाहिजे, शक्ती असायला पाहिजे. पण कुणाला दाखवण्यासाठी नाही. आपल्या या शरीराच्या ठिकाणची उन्नती होण्यासाठी हे क्रिया आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. ते कृती हनुमानजीनं करून दाखवलेली आहे. मज भेट होया श्री रघुपती नितळी शक्ती तुझ मारुती तुझे देखून या चलस्थिती मज निश्चिंती मानले. माझा निश्चिती मानले. विश्वास हे जीवनामध्ये तुमच्या आमच्या विश्वास जिथे पाहिजे. कोणता? संसारामधला नाही, व्यवहारामधला नाहीये. पारमार्थिक विश्वास तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर असं तरच असणारा परमपदाकडे आपल्याला जाता येते. सीतामाईने हनुमानजीची परीक्षा घेतलेली आहे. आता मला विश्वास वाटला की एका क्षणात म्हणजे डोळ्याची पापणी लोंब उघडते म्हणजे असणार एक क्षण. या तितक्याच अवधीमध्ये मी रामचंद्राला कडे नेऊन मला पोहोचीशी करशील, रामचंद्राची आणि माझी भेट घालून देशील. हे मला आज आत्मविश्वास झाला. तदनंतर सीतामाई हनुमानजीला बोललेल्या काय झालं बोला. प्रभो रामचंद्र भगवान